पासून आपला सुरू होतोय पहिल्यापासून पंचदशीचा. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये निवेदनात आम्ही कळवलेलं होतं की आपलं 9 ते 10 असा वर्गाची वेळ आहे आणि शेवटची 10 मिनिटं ही आपण प्रश्नोत्तरांसाठी राखीव ठेवली आहेत. तर यामध्ये असं आहे की दरवेळी आपल्याला प्रश्नोत्तरांना एखाद दोन प्रश्न घेतले गेले आणि अधिक आले तर त्या प्रश्नोत्तरांकरता वेळ जर उरला नाही तर म्हणजे वेळ उरणार नाहीच. तर त्यामुळे आपण असं ठरवलंय की बुधवार ज्यावेळी आपला वर्ग होईल त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार असा सकाळचा वेळ हा आपण ओपन ठेवतोय हा ग्रुप. त्यावेळी काही जे प्रश्न उरले असतील किंवा काही गोष्टी विचारून घ्यायच्या असतील त्या सगळ्या आपण त्या पद्धतीने करू शकतो. कारण एकदम सगळ्यांचे प्रश्न एका 10 मिनिटात होऊ शकणार नाही. तर त्यामुळे आपण त्या पद्धतीने हळूहळू तसं पुढे जाऊया. हे एक महत्वाचं होतं. दुसरी महत्वाची पुन्हा हीच गोष्ट की आपण येताना सगळ्यांनी जेव्हा आपण जॉईन होतोय तेव्हा अगदी महत्वाचं करणं म्हणजे आपला व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करणं. आणि इव्हन एक गोष्ट महत्वाची आहे की जेव्हा आपण प्रश्नोत्तर घेतो तेव्हाही जेव्हा प्रश्नोत्तर ऍडमिनला जातील ऍडमिन त्यांना सांगतील तर तिथे प्रश्न विचारल्यावर सुद्धा आपण म्यूट करणं गरजेचं आहे. कारण नाहीतर आपल्याला जे वक्ते बोलत आहेत त्यांचा अगदीच आवाज आपल्यापर्यंत पोचत नाही आणि किंवा काही संवाद साधायला त्रास होतो. त्यामुळे अगदी पण लक्ष ठेवून करूया की व्हिडिओ आणि कधी कधी खरखरच मुद्दाम कोणी करत नाही, अगदी अनवधानाने होतं. पण या निमित्ताने ग्रंथाच्या निमित्ताने पहिली आपण हीच सवय लावून घेऊ की आपण ऑडिओ व्हिडिओ बंद करून मग छानपैकी त्या पूर्ण वर्गाचा असा ऑडिओ क्लिअर येत नाहीये का? मेसेज येतो इथे. थोडा किंचित ब्रेक होतोय मधूनच. थोडासा बर, डिस्टर्बन्स आहे. अच्छा, काय बर. हरकत नाहीये, मी चालू आता दे. बोलते. हा, चालू दे. हो. आता आपण या दोन गोष्टी सांगायच्या होत्या मुख्यतः. आता आपण वर्गाची सुरुवात आज करतोय त्यापूर्वी थोडसा प्रास्ताविकासारखं थोडं करते. आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरीमध्ये एक असा प्रश्न आहे की जाणत्याने प्रयत्नपूर्वक काय केले पाहिजे. तर त्याचं उत्तर दिलंय की सद्ग्रंथांचा अभ्यास आणि स्वधर्म पालन. म्हणजे आचरण ह्याचं जे आचरण आहे हे प्रयत्नपूर्वक सांभाळलंच पाहिजे. समर्थांनी आपल्या दासबोधात असं सांगितलंय, जेणे होय उपरती अवगुण पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ, जेणे धारिष्ट्य चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ, जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथ होय ज्ञान, जेणे होई जे पावन या नाव ग्रंथ. मुद्दाम हे बोलण्याचं कारण आपण पंचदशी सारखा शास्त्र ग्रंथाच्या अभ्यासाला आज सुरुवात करतोय आणि त्यामुळे ग्रंथाचे आता ग्रंथकार परमपूज्य विद्यारण्य स्वामी भारती तीर्थ यांना पहिला नमस्कार करते. आमचे सद्गुरू डॉक्टर काका डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख हे कायम म्हणतात की त्यांना प्रथम आधी नमस्कार करते आणि ते नेहमी म्हणतात की शास्त्र का शिकायचं. तर या ज्या शास्त्र संकल्पना आहेत त्यामध्ये सांगितलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊन त्याच्यावर मनन चिंतन करून साधनापूर्वक विचार करून त्या आपल्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणजेच शांत तृप्त आनंदी जीवन जगावं हे जे आपल्या सगळ्यांना वाटत असतं त्याचीच पहिली ही गुरुकिल्ली आहे की आपल्याला या शास्त्रातल्या संकल्पना कळणं आणि स्पष्ट होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर काकांना म्हणजेच आमचे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना वंदन करते आणि आपल्या आचार्या डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर काकांच्या ज्येष्ठ अनुग्रहित शिष्या आहेत त्यांचं स्वागत करते आणि आता अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या रत्नागिरीत
राहतात. त्या व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट होत्या. अनेक वर्ष त्या रेडिओलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. मुरगुड स्थित डॉक्टर परमपूज्य मी आत्ता सांगितलं तेच काकांच्या या ज्येष्ठ अनुग्रहित शिष्या आहेत. आणि निवृत्तीनंतर या व्यवसायाच्या डॉक्टरी व्यवसायाच्या निवृत्तीनंतर त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार काकांच्या मार्गदर्शनानुसार अखंड पारमार्थिक कार्य त्यांनी केलं आहे आणि त्या आता करतही आहेत. गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, शंकराचार्य परंपरेतील केवल द्वैताचा शास्त्रशुद्ध आणि व्यापक असा अभ्यास त्यांनी केला आहे. सद्गुरू आमचे परमपूज्य डॉक्टर काकांनी लिखित पंचदशी, नारद भक्तिसूत्र, भगवद्गीता, हस्तामलकीय स्तोत्र, नैष्कर्म्य सिद्धी, संक्षेप शारीरिक, बृहदारण्य वार्तिक, अद्वैत मकरंद, उपनिषद यांचं टायपिंग, एडिटिंग, डीटीपी करून ग्रंथ निर्मिती प्रक्रियेत त्यांनी महत्वपूर्ण सेवा आणि योगदान दिले आहे. अनंत म्हणजे अनेक आध्यात्मिक विषयांवर त्यांनी लेखन आपल्या विविध मराठी मासिकांमधून त्यांनी केलेलं आहे. अद्वैत वेदांतामधील महान दार्शनिक मधुसूदन सरस्वती यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ भक्ती रसायन यावर मराठीमध्ये विस्तृत टीकाही ज्योत्स्नाताईंनी केलेली आहे. भारताबाहेरील अनेक साधक विद्यार्थी जिज्ञासूंना प्रवचन, चिंतन, चर्चा, स्काईप कॉल्स या माध्यमातून त्या मार्गदर्शन करीत आहेत. तंत्राच्या दृष्टीने ज्योत्स्नाताई अत्यंत टेक्निकल बाजूने अत्यंत उत्तम असल्याने आपल्या सगळ्यांना त्यांचा लाभ होणार आहे. निष्काम वृत्तीने कार्यतत्पर, अतिशय उत्साही आणि प्रसन्न अशा ज्योत्स्नाताई पाटणकर आपल्याला आपल्या या पंचदशी अभ्यास वर्गाच्या आचार्या म्हणून लाभल्या आहेत. त्याचा आपण सगळे मिळून त्यांचं आपण स्वागत करूया. आणि यापुढे आता त्यांनी आपल्या वर्गाचं आता पहिलाच प्रवचन सुरू करावं असं मी आपल्या सर्वांतर्फे विनंती करते. ज्योत्स्नाताई, आपलं स्वागत. नमस्कार. आज पहिला वर्ग आहे, तर त्यामुळे मुख्य आज आपल्याला थोडासा विचार करायला लागेल ह्या ग्रंथाच्या बद्दल. आधी फक्त एक मी श्रीगुरूंचा म्हणूया किंवा त्याच्या आधी देखील मला जे नेहमी वाटतं तर त्यासाठी एक श्लोक म्हणते. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. आवाज येतोय माझा असं मी धरतीये, नसला तर मला सांगा. स्पष्ट येतोय. हा, आपला ग्रंथ आहे पंचदशी. आपल्याला माहिती, आपण सगळेजण एवढे पंचदशी हा ग्रंथ मला फार आश्चर्य वाटलं खरं सांगायचं तर, की असा ग्रंथ ऐकायला इतकी लोक तयार आहेत म्हटल्यानंतर पहिलं फार कौतुक वाटलं, फार आश्चर्य वाटलं. याला कारण साधारणपणे पंचदशी ग्रंथाचं नाव आणखीन रूप पाहिल्यानंतर लोक घाबरतात. अगदी म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या ह्याच्यात देखील मी पाहिलेलं आहे की हा एवढा ग्रंथ काकांनी सांगितला अभ्यासाला, खरं आहे पण एवढा माझ्याच्याने नाही होणार, अशा पद्धतीने उगाचच घाबरणारी मी बघितलेली आहेत मंडळी. वास्तविक पाहिलं तर कुठच्याही गोष्टीला त्याचा विचार न करता, प्रयत्न न करता उगाचच घाबरणं ते चूक आहे. तर त्यामुळे तुम्ही लोक तसे आलात हे मला फार बरं वाटलं की एवढे लोक तयार आहेत ह्या ग्रंथाचा विचार करायला. ग्रंथ मोठा आहे मान्य आहे, संस्कृत मध्ये आहे मान्य आहे, 15 प्रकरणांचा ग्रंथ आहे. पंचदशी ऐकू येत नाहीये? ऍक्च्युली ऐकू येतंय, काहींना जरा असं होईल ऑडिओ क्लिअर नसेल किंवा हे थोडासा वेळ हे करा, कारण कळतंय पण ऐकू येतंय काय हे इथे. जरा जवळ घे.
हा, मी थोडा नाही, जवळ घ्या. जवळ घेतला. हा, हा. फोन लांब होता, थोडा जवळ घेतला. आणि ज्योत्स्ना ठीक आहे. ताई, आम्ही इथून तुम्हाला मेसेज जरी आले तरी आम्ही इथून करतो हम्म. क्लिअर, हे काही प्रॉब्लेम नाही. हा बरं, ठीक आहे. हा, चालेल. म्हणजे तुम्हाला लिंक मध्ये हे डिस्टर्ब हो, व्हायला बरोबर नको आहे, एवढाच बरोबर आहे. अर्थ. तेव्हा मी म्हणत होते की ग्रंथ कठीण वाटतो आपल्याला, पण प्रत्यक्ष जर का आपण पाहायला गेलं तर तेवढा कठीण नाहीये. कुठलीही गोष्ट अगदी साधी साधी गोष्ट असते, आपल्याला जेव्हा त्याची गरज असते तर तेव्हा आपण करतो की नाही. आता मेडिकलमध्ये आम्हाला बेडूक हातात पकडायला लागायचे. आता जेव्हा मी बेडूक बघणार तर तेव्हा बेडकाने एक उडी मारली तर मी 4 उड्या मारत असे. पण त्याच मला बेडूक हातात धरून त्याचा ब्रेन डिस्ट्रॉय करून पुढे प्रयोग करणं वगैरे सगळं करायला लागत होतं. का मी केलं? मला गरज होती. मेडिकलला फिजिओलॉजी आणखीन फार्माकोलॉजी मध्ये वगैरे हे करणं भाग होतं, म्हणून मग मी केलं. त्याप्रमाणे जर का आपल्याला ह्या ग्रंथाची आवश्यकता पडली तर मग आपण त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करतो. मुळात ग्रंथ म्हणजे काय आहे की ज्याच्यात ज्ञान ग्रथित केलं जातं, म्हणजे बांधलं जातं, त्याला ग्रंथ म्हणतात. मग तो एका श्लोकाचा असला तरीही तो ग्रंथच आहे. ग्रंथ म्हणजे जाडा जुडा असा पाहिजे असं अजिबात नाहीये. अगदी एका श्लोकाचा देखील ग्रंथच असतो. आणखीन ह्याची आवश्यकता एवढी आहे की काकांनी म्हटलं की ह्या एका ग्रंथाचा जर का व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला मोक्षापर्यंत जायला फार सोपं पडतं. आपण सगळे मोक्षार्थी आहोत असं मी धरून चालते. आणि ह्याच्यात काय आहे, आता ग्रंथाचे जर का आपण प्रकार पाहायला गेलं तर अनेक प्रकार असतात. मुख्य आपण जर का विचार केला तर प्रमाण ग्रंथ आहेत, आणखीन प्रक्रिया ग्रंथ आहेत आणि प्रकरण ग्रंथ आहेत. हे मुख्य आहेत त्याच्यातले. बाकी आता फार आपल्याला विचार करायचं कारण नाहीये. तर प्रमाण ग्रंथ जे आहेत ते उपनिषद, वेद हे प्रमाण आहेत. प्रमाण आहेत म्हणजे याला कुठच्याही गोष्टीला जर का आपल्याला पुरावा द्यायचा असला तर तो उपनिषद किंवा वेदातला द्यायला लागतो. आणि तो जर का दिला तर त्याच्या पुढे कोणालाही काही बोलता येत नाही, की ते अल्टिमेट प्रूफ आहे असं म्हणूया आपण. म्हणून ते प्रमाण ग्रंथ झालं. प्रमेय ग्रंथ म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची असते. हा जो ग्रंथ आहे हा प्रक्रिया ग्रंथ आहे. प्रक्रिया म्हणजे आता उपनिषदात मध्ये अनेक पद्धतीने जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं आहे हे सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी काही प्रक्रिया वापरलेल्या आहेत, काही सिस्टीम्स वापरलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या सिस्टीम अतिशय व्यवस्थितपणे एकत्र करून ज्या ग्रंथात मांडलेल्या आहेत ते प्रक्रिया ग्रंथ असतात. हा पंचदशी आहे किंवा विचारसागर म्हणून आहे, मुकुंदराजांचा विवेक सिंधू म्हणून आहे, किंवा एकनाथी भागवत म्हणून आहे. तर त्याच्यात देखील अनेक प्रक्रिया येऊन गेलेल्या आहेत, फक्त त्या संतांच्या भाषेत, सोप्या भाषेत आलेल्या आहेत. दासबोधात आहेत. अशा प्रक्रिया आपल्याला संतांच्या ग्रंथात देखील मिळतात. पण जर का हे आधीचे प्रक्रिया ग्रंथ आपण अभ्यासलेले असले तर संतांच्या ग्रंथातले आपल्याला ओळखता येतात, आणखीन त्या आपल्याला मुख्य आचरणात आणता येतात. या प्रक्रिया जाणून घ्यायच्या, त्या मला माहिती असावी म्हणून नाही केवळ, किंवा पंचदशीचा मी अभ्यास केलाय असा थोडासा मिरवण्यासाठी पण नाही. याच्यात ज्या प्रक्रिया दिल्या आहेत त्या जर का मी पूर्णपणे अंमलात आणल्या, पूर्णपणे पाळल्या, त्याप्रमाणे जर का मी माझा विचारसरणी बदलली तर मी मोक्षापर्यंत निश्चित पोचेन असं ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. आणि टीकाकार जे माझे श्री गुरु आहेत त्यांनीही तसा आशीर्वाद दिलेला आहे की जर का हा ग्रंथ व्यवस्थित अभ्यास केला, आणखीन त्याप्रमाणे आपल्या वागण्यात बदल केला, आपल्या विचारात बदल केला, तसे विचार आपण करायला लागलो तर निश्चितपणे आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. आणि या दृष्टीने हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. आता पंचदशी म्हटल्यानंतर त्याच्यात पंचदश म्हणजे 15 प्रकरण आहेत. त्या 15 प्रकरणांचे एकूण 3 भाग पाडलेले आहेत. त्याच्यात
पहिला जो भाग आहे, म्हणजे त्यांना देखील ग्रंथ असंच म्हटलेलं आहे ग्रंथकर्त्यांनी, पहिला जो आहे तर तो विवेक प्रकरण आहे. 5 प्रकरण विवेकाच्या बद्दलची आहेत. विवेक म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा विचार करूच, पण सर्वसाधारणपणे पृथक्करण करून योग्य काय आणखीन अयोग्य काय ह्याची निवड करणं आणि योग्य ते स्वीकारणं, ती निवड जी आहे तर त्याचं नाव विवेक आहे. आणि 5 प्रकरणं विवेकाची आहेत. सुरुवातीला विवेक करायला लागतो, नंतरची 5 आहेत ती दीप प्रकरण आहेत, त्याच्यात प्रकाश टाकलेला आहे अनेक गोष्टींवरती. आणि हा विवेक आणि हा प्रकाश ह्या दोन्हीच्या साह्याने शेवटची 5 आनंद प्रकरण आहेत, त्या आनंदापर्यंत आपण पोचतो. ही अशी मांडणी आहे. आता ग्रंथकर्ते जे आहेत तर ते आताही मी 2 नावं घेतली. सर्वसाधारणपणे पूर्वी विद्यारण्यांचंच नाव घेतलं जायचं. आता विद्यारण्य कोण होते तर 12व्या शतकात 13व्या शतकात त्या सुमारास त्यांचा कालखंड होता. आणखीन त्यांचं आधीचं नाव माधवाचार्य म्हणून होतं. आता हे जे माधवाचार्य आमच्या काळात इतिहासाच्या पुस्तकात त्यांचं नाव होतं, कारण विजयनगरचा पराभूत साम्राज्यावरती माधवाचार्यांनी, तेव्हा ते उपासना करत होते, पण सगळं राजकीय अस्थिरता वगैरे पाहिल्यानंतर त्यांनी उपासना बाजूला ठेवली आणि त्या राजघराण्यातल्या हरिहर नावाचा जो होता तर त्याला विजयनगरच्या राज्यावरती बसवलं, संपूर्ण राज्य परत सुस्थिर केलं आणि नंतर ते संन्यास घेऊन विद्यारण्य स्वामी म्हणून आपला शृंगेरीचं पीठ आहे ना शंकराचार्यांचं, तर तिथे शंकराचार्य म्हणून ते होते. काही काळ त्यांनी शंकराचार्य म्हणून वयाच्या काहीतरी 80च्या नंतर ते शंकराचार्य पदावरती आरूढ झालेले, इतक्या उशिरा. आणखीन 85च्या सुमारास वयाच्या त्यांनी हा ग्रंथ लिहायला घेतलेला आहे. ह्या ग्रंथाची पहिली 6 प्रकरणं झाल्यानंतर ते काय म्हणूया मुक्त झाले, म्हणजे मुक्त होतेच ते, पण विदेह मुक्त झाले, वैकुंठवासी ज्याला म्हणतात. ऍक्च्युअली त्यांचा वास नसतो, ते पूर्ण मुक्त होतात, म्हणजे त्यांचा जीवत्वच राहत नाही. ते आपण पुढे नंतर विचार करूया ह्याचा देखील. पण त्याच्यानंतर त्यांच्या श्री गुरु भारती तीर्थ म्हणून होते, त्यांना हा ग्रंथ त्यांनी आपल्या शिष्यांनी लिहिलेला, शिष्य शंकराचार्य झालेला, आणखीन गुरु शंकराचार्य पदावरती नव्हते, तेही संन्यासीच होते, आणि त्यांना हा ग्रंथ एवढा आवडला की तो त्यांनी पूर्ण केला. पहिल्या 6 प्रकरणानंतर पुढली सगळी जी प्रकरणं आहेत तर ती भारती तीर्थांनी लिहिली आहेत असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. आता हा जेव्हा आपण ग्रंथ, शास्त्र ग्रंथ आहे हा शास्त्र ग्रंथ, म्हणजे आता मी म्हटलं तसं की सगळ्या प्रक्रिया त्याच्यात मांडलेल्या आहेत, वेदांत शास्त्र त्याच्यात आले. शास्त्र काय करतं, आपल्याला जे आपल्याला माहिती नाहीये ते आपल्याला माहित करून देतं, हे काम शास्त्राचं आहे. मला अनेक गोष्टी माहित नाहीयेत, त्या मला माहित करून देणं हे शास्त्र. आपण ह्याच्यातली शरीरशास्त्र म्हणतो, किंवा ही सगळी शास्त्र आहेत, पाकशास्त्र सुद्धा आहे ना, तर माहित नसलेल्या गोष्टी माहित करून देणं हे शास्त्राचं काम आहे. हे जे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र जे आहे, ते मोक्षासाठी आहे. त्याचा एकमेव उद्देश मोक्ष हा आहे. आणखीन ग्रंथ आपण जेव्हा अभ्यासू तर त्यावेळेस हा उद्देश सतत समोर ठेवायला लागतो, आणि त्या उद्देशाच्या दृष्टीने आपण विचार करतोय, त्या उद्देशासाठी आपण अभ्यास करतोय, हे कधी विसरायचं नाही. मोक्षाच्या बाबतीत असं असतं की जर का आपण ते त्याच्या मागचं तत्वज्ञान जाणलं, असं आपल्याला वाटेल ना की शास्त्र ग्रंथ अभ्यासाची काय गरज आहे, मोक्ष म्हणजे केवळ सद्गुरूंनी आपल्याला नाम वगैरे दिलेलं आहे, ध्यानाची पद्धत दिलेली आहे, त्या पद्धतीने गेलं की झालं. खरं आहे, अगदी एका दृष्टीने काही चूक नाही येते, पण तरी देखील सद्गुरूच सांगतात की हे आधी समजावून घ्या. आणि समजावून घ्या कशासाठी आहे? समर्थांचं म्हणणं आहे की न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. म्हणून आपण जे करतोय त्याच्या मागे काय तत्वज्ञान आहे हे जाणून घ्यायला लागतं.
समर्थच म्हणतात की जाणोनी भक्ती केली दासाची आवडी देवा अत्यंतिक. म्हणजे भक्ती जरी म्हटलं, भक्ती मार्ग काय ज्ञान मार्ग काय, दोन्ही ठिकाणी जाणणं हे फार महत्वाचं आहे. आणि जाणल्याशिवाय आपल्याला ते अंमलात आणता येत नाही, आपल्याला ते तसा प्रयत्न करता येत नाही, तसं आचरणात ते आपल्या येऊ शकत नाही. त्याच्या मागचं कारण जाणून घ्यायला लागतात. आपल्याला मुलं नेहमी विचारतात का, त्यांचा प्रश्न असतो. आपल्याला बऱ्याच वेळा उत्तर माहीत नसतं. पण हा जो का म्हणून प्रश्न आहे, हा परमार्थात पण फार गरजेचा असतो. हे आपल्याला का, ह्याचं उत्तर आपल्याला हा ग्रंथ देतो. आनंदासाठी, मोक्षासाठी. आणखीन ते कसं, ह्याचंही आपल्याला उत्तर देतो. कोणी करायचंय? मी करायचंय. याचा अधिकारी अर्थातच सांगितलेला आहे. अधिकारी म्हणून जो म्हटलेला आहे, तर तो ज्याला आपण साधन चतुष्टय संपन्न अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. म्हणजे ज्याचं विवेक आहे, ज्याच्याजवळ वैराग्य आहे, शम दम वगैरे षट संपत ज्याच्या जवळ आहे, आणखीन मुमुक्षुत्व आहे मुख्य असा. ज्योत्स्ना मावशी, तुम्ही म्यूट झालात. अरे मी नाही केलं, आपोआप झालं ते. बरोबर आहे, यू आर राईट. कुठपर्यंत झालं किती वेळ म्यूट आहे मी? प्रज्ञाताईंनी केला. प्रज्ञाताई एक 3-4 वाक्य मागे जावी लागतील बहुतेक. आता विवेक, मी वैराग्य, मागे कशी मुमुक्षत्व. जाऊ? बरं. ज्योत्स्नाताई, आपण मी अभ्यास करायचा इथपासून सुरू करू. अभ्यास मी करायचा. बरं, अभ्यास तर मी करायचा असतो. आणखीन खरा ह्या ग्रंथाचा फायदा होतो तो जो साधन चतुष्टय संपन्न असतो, तर त्याला फायदा होतो. साधन चतुष्टय संपन्न मला वाटतं ऐकू आलं असेल अशी आशा करतेय मी. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, आणखीन मुमुक्षुत्व, हे ज्याच्या जवळ असतात त्याला जास्तीत जास्त फायदा होतो. पण बाकीच्यांनी सुद्धा अभ्यास करू नये असा अर्थ नाहीये. ज्ञानेश्वरी तोवी आहे की राजहंसाचे चालणे जगीत जाहले शहाणे, तरी आणिके काय कोणी चालोची नाहीये. तसंच आहे की बाकीच्यांनी हा अभ्यास जरूर करायचा. कारण आज ना उद्या आपल्याजवळ ती षट संपत्ती, आणखीन संपूर्ण साधन चतुष्टय संपन्नता येणार आहे. आपण प्रयत्न करत राहिल्यानंतर आपल्याजवळ हे सगळे येणार आहेत आणि आपल्याला या ग्रंथाचा पुरेपूर फायदा होणार आहे. कधी कधी कळायला आपल्याला जड जातं. अशा वेळेस ती गोष्ट परत परत वाचायची असते. म्हणजे मी बोलल्यानंतर ग्रंथ बाजूला ठेवायचा असं नाहीये. याला कारण असं आहे की आपण इथे स्वतःसाठी अभ्यास करतोय. हा बाकी कोणासाठी आपण अभ्यास करत नाही आहोत. तर त्याच्यामुळे प्रवचन झालं, प्रवचन आता म्हणायला लागता ह्याला, पण आपण अभ्यास एकत्रच करतोय. आणि हा अभ्यास झाल्यानंतर जो काय आपण कव्हर केला असेल टॉपिक, तर तेवढा परत वाचणं हे प्रत्येकाला योग्य ठरतं. करावं असं मी तरी नक्की म्हणेन. कारण त्याच्यामुळे आपल्याला ते कळायला लागतं, त्याचं आकलन जास्त व्हायला लागतं. हा ग्रंथ माझा तरी अनुभव आहे की एकदा वाचून हा कधीही कळलेला नाहीये. म्हणजे काकांच्या सारखी असामान्य बुद्धिमत्ता असली तर कळेल, पण माझ्यासारखीला 10 वेळा वाचल्याशिवाय हा आतमध्ये मुरत नाही. आणखीन मी हेही म्हणेन की एक कळलं नाही तर ताबडतोब 10 शंका विचारायच्या नाही. आधीचा श्लोक पाहायचा, पुढला पाहायचा, आणि त्याच्यानंतर देखील जर का कळलं नाही तर मग पुढे प्रश्न विचारायचे. अशा पद्धतीने गेले तर आपल्याला समाधान नक्की लागतं. आणखीन दुसरं म्हणजे जास्त कळतं खरोखरी. कोणीतरी समजावून सांगून कळण्यापेक्षा स्वतः अभ्यास केल्यानंतर जेव्हा कळतं तेव्हा ते आतमध्ये जास्त आपल्याला कळतं. आता हा ग्रंथ जेव्हा आपण वाचतो तर केवळ हा आपण ठेवला आणि त्याच्या जोडीला संत ग्रंथ पण ठेवले तर फार चांगलं होतं. आणि ह्या ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर संत आपल्याला काय सांगतायत हे आपल्याला पूर्ण कळतं. माझाही अनुभव आहे हा की जेव्हा ह्या ग्रंथाचा अभ्यास झाला माझा, त्याच्यानंतर दासबोध मला वेगळा कळायला लागला, त्यातल्या ओव्या बोलायला लागतात. आणि हा फार मोठा फायदा आहे त्याचा. मग संत ग्रंथांचा अतिशय आनंद मिळतो आपल्याला.
आणि संत ग्रंथ आपल्याला आचरणात कसं आणायचं हे जास्त सोपं सांगतात. आता ह्या ग्रंथामध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य जे आहे तर ते तर्काच्या साहाय्याने पूर्ण लॉजिक, आपल्या आजच्या भाषेत लॉजिकली पूर्ण सिद्ध केलेलं आहे. याच्यात जीवाचं स्वरूप सांगितलंय, ईश्वराचं सांगितलंय, जगाचं सांगितलंय, ब्रह्माचं स्वरूप सांगितलंय, त्यांचा परस्परात संबंध काय आहे ते सांगितलंय, तो संबंध कसा बिघडला, पुन्हा कसा एस्टॅब्लिश करायचा जीवाचा आणि ब्रह्माचा संबंध, जगाचा आणि जीवाचा संबंध कशा पद्धतीने बाजूला सारायचा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ग्रंथात मिळतात. आणि ह्या प्रक्रियांच्या साह्याने आपण ह्या जीव ब्रह्मैक्यापर्यंत नक्की पोचतो, अंडरस्टँडिंग पर्यंत पोचतो. तर तेव्हा आता प्रत्यक्ष ग्रंथाला सुद्धा सुरुवात करण्याच्या आधी इथे डॉक्टर काकांनी ग्रंथ प्रवेश म्हणून जे एक छोटं प्रकरण दिलेलं आहे. ग्रंथ प्रवेश म्हणजे ग्रंथमध्ये प्रवेश करण्याच्या आधी ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत असलेल्या बऱ्या पडतात त्या आहेत. त्याच्यात त्यांनी जीव, ईश्वर आणि ब्रह्म यांचा विचार केलेला आहे. आता संपूर्ण ग्रंथात आपल्याला जीव, ईश्वर, जग, ब्रह्म यांचाच विचार सापडेल. त्या सगळ्या संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने जर का आपण ह्या टेबलाचा अभ्यास केला तर आपल्याला पुढला ग्रंथ सोपा जाईल. तर त्यामुळे आपण ह्या टेबलचा थोडासा जास्त अभ्यास करूया. यावेळेस काही तो पूर्ण होणार नाहीये, कारण ह्याच्यात एकूण 29 आयटेम दिलेले आहेत. आणखीन तेवढ्या सगळ्याचा विचार आपला होणार नाहीये, पण जेवढा शक्य होईल तेवढा आज आपण विचार करूया. इथे आता 3 तत्वांची मांडणी केली आहे. जग आणि जीव हे एकच आहे, कारण देहादी जगत असा शब्दप्रयोग नेहमी केला जातो. म्हणून जगाचा समावेश जीवाच्या मध्येच केलेला आहे. आणि ईश्वर आणि ब्रह्म, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ईश्वर आणखीन ब्रह्म ही एका अर्थी आहेत शब्द, असंही म्हटलं जातं. कोणाकोणाला सुरुवातीला माहित नसतं ब्रह्म म्हणजे काय आहे, ईश्वर म्हणजे काय आहे हे माहित नसतं. तर त्याच्यामुळे त्या प्रत्येकाचा स्वरूप काय आहे ते आपल्याला अंदाज येऊन जाईल, म्हणजे पुढल्या ग्रंथाच्या दृष्टीने आपल्याला ते सोपं पडेल. इथे क्रमांक 1 जो आहे तो सापेक्षता म्हणून तपशील घेतलेला आहे. म्हणजे कशाच्या संदर्भात हा पुढला जीव कसा आहे. जीव जो आपण म्हणतो तो आपण देहाला धरून म्हणतो नेहमी. म्हणजे मानवाचा देह असेल, प्राण्याचा देह असेल, पण तिथे जीवत्व आहे आपण म्हणतो की नाही. अगदी वनस्पतींमध्ये देखील जीव आहे म्हणतो आपण, सगळ्या प्राण्यात जीव आहे. मग तिथे आपण ह्या देहाच्या सापेक्ष तिथे जीवत्व आहे असं म्हणतो, म्हणून तिथे सापेक्षता आहे. मग आता ईश्वर कशाच्या सापेक्ष आहे, तर ईश्वराचं जग हे देह आहे. आपण विराट स्वरूप म्हणून जे म्हणतो, गीतेमध्ये 11वा अध्याय जो आहे ज्याच्यात भगवंतांनी स्वतःचं विराट स्वरूप दाखवलेलं आहे. तर हे विराट स्वरूप म्हणजे संपूर्ण विश्व आहे, संपूर्ण ब्रह्मांड आहे. याचा अर्थ जगाच्या सापेक्ष जे आहे, जग हा ज्याचा देह आहे असं म्हणूया, त्याला ईश्वर म्हणतात. आणि ब्रह्माला अशी कुठलीही सापेक्षता नाही. समर्थ सांगतात की जिथे जिथे सापेक्षता येते तर तिथे तिथे माया आहे, तिथे ब्रह्म नाही. इतका या सापेक्षतेचा आपल्याला सवय झालेली असते. कुठचीही गोष्ट आपण स्वतःच्या अपेक्षेने नेहमी विचार करत असतो की मला काय हवंय, मला हे कसं, मी कशी अफेक्ट होणार आहे, अशा पद्धतीने आपण नेहमी जातो. ही सापेक्षता जी आहे ही जीवाच्या संदर्भात फार महत्वाची आहे. ईश्वर तर जगत सापेक्ष आहे, ईश्वर संपूर्ण जगात व्यापून राहिलेला आहे म्हणून तो जगत सापेक्ष आहे. ब्रह्म मात्र कशावरही अवलंबून नाहीये, त्याची सिद्धी स्वतःच सिद्धी आहे. बंधाच्या बाबतीत काय आहे, तर जीव जो आहे तो बद्ध आहे. बद्ध म्हणजे काय आहे, तर मी देहा एवढा आहे असं तो समजतो. जीव जो आहे तर तो स्वतःला देहाच्या पलीकडे आहे असं समजतच नाही.
संपूर्ण विश्व व्यापून आहे, त्याच्या पलीकडे अत्ततिष्ठत दशांगुलम हे जे गीतेत म्हटलंय, तर तशा पद्धतीने जीव स्वतःला समजत नाही. जीव स्वतःला नेहमी देहा एवढा मानतो. मी किती आहे? एवढा आहे, देहा एवढा. काय जे 5-5.5 फूट असेल, 6 फूट असेल, तेवढा मी. अशा पद्धतीने आपण समजतो, त्यामुळे मला ते बंधन आहे. हे बंधन मी माझं निर्माण केलेलं आहे. बंधनाचं स्वरूप वगैरे जे आहे ते आपण ग्रंथामध्ये विचार करू, पण मुख्य बद्ध आहे म्हणजे मी देह स्वतःला मानतेय. आणखीन सगळं जग जे आहे ते माझ्या सुखासाठी आहे असं मी समजते. जगातनं सुख मिळवण्याचा मी प्रयत्न करत असते. मग म्हणून मी बद्ध आहे. ईश्वर कसा आहे? तो नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त ह्याचा अर्थ त्याला कधीही बंधन नव्हतं. याला कारण ईश्वर जो आहे तो आता माया विशिष्ट साभास चेतन असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. म्हणजे थोडक्यात तो मायेच्या मुळे निर्माण झालेला आहे. माया जेव्हा निर्माण झाली तर त्याच वेळेस ईश्वर निर्माण झाला. शास्त्रीय भाषेत नाही सांगत, पण माया म्हणजे ब्रह्मावरती जेव्हा तरंग उठला की मी आहे, एकोहम बहुश्याम असा तरंग उठला, आणि ह्या तरंगाला, ह्या जाणीवेला माया असं म्हणतात. हा तरंग उठल्याबरोबर त्याच्यात, त्या तरंगात त्या ब्रह्माचंच ज्ञानप्रकाश फाकला, प्रतिबिंब पडलं असं म्हणूया, ज्ञानप्रकाश फाकला म्हणूया. आणखीन तो मिळून ईश्वर निर्माण झाला. आपण ह्याचा पुढे सावकाश विचार करूया, पण आत्ता एवढं पुरेसं आहे की ही माया जी आहे तर ही शुद्ध सत्वगुणाची आहे. आणखीन त्याच्यामुळे ईश्वराला स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान कधीही नाही. शुद्ध सत्व आहे, आणि सत्वगुण हा नेहमी ज्ञान देतो, आणखीन ज्ञान टिकवतो, आनंद देतो. म्हणून ईश्वर जो आहे तो नित्य मुक्त आहे, नित्य ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे असं त्याचा म्हणण्यात येतं. आणि ब्रह्माला बंध आणि मोक्ष याचा संबंधच नाही. ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. ज्ञान कसं आहे? ईश्वराला आपण सर्वज्ञ म्हणतो. याला कारण तो सगळीकडे व्यापून आहे. तो नाही अशी जागाच नाहीये. तोच सगळं झालेला आहे स्वतः. मग तोच सगळं झालेला असल्यानंतर त्याला माहित नाही असं कसं काय असेल? म्हणून तो सर्वज्ञ आहे. आणखीन जीव जो आहे तो अल्पज्ञ आहे. आपल्याला कितीशी माहिती असते, माझ्या विषयातली सुद्धा मला जास्त माहिती नाही. जोपर्यंत प्रॅक्टिस करत होते तोपर्यंत ठीक आहे, पण तेव्हा सुद्धा मी कधीही आमच्या रेडिओलॉजीच्या ह्याच्यातल्या जे पुढे सोनोग्राफी वगैरे ब्रांचेस आल्या तर त्या बाजूला मी कधीही गेले नाही. कितीतरी माझं अज्ञान होतं त्या बाबतीत. जीव अल्पज्ञच आहे आणि ब्रह्म मात्र ज्ञानरूप आहे. म्हणजे ब्रह्मच ज्ञान आहे, त्याला ज्ञान आहे असं नाही. ईश्वर सर्वज्ञ आहे, पण ब्रह्म ज्ञानरूप आहे, त्याला चित असं म्हणतात. सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे असं म्हणण्यात येतं. तर त्यातलं चित म्हणून जे आहे, चिद्रूप जे म्हणतो, त्याला ज्ञानरूप असंही नाव आहे. आता आपण संकल्प करतो. आपल्या संकल्पांना किती यश येतं? तर आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या संकल्पांना यश येतं. प्रारब्धात असेल तर तेवढं आपल्याला मिळणार आहे. मी संकल्प लाख करीन, चांगलं 4-5 बेडरूमचं घर व्हावं म्हणून मी संकल्प करीन, पण होणार आहे का? जेवढं माझ्या प्रारब्धात असेल तेवढंच मला मिळणार आहे. म्हणून जीवाचे जे संकल्प आहेत तर त्यांना प्रारब्धाच्या मर्यादा आहेत, तेवढंच होणार आहे. आणि ईश्वर जो आहे तो सत्य संकल्प आहे. म्हणजे ईश्वरांनी संकल्प करायचा अवकाश की तेवढं निर्माण झालेलं आहे. ईश्वरांनी निर्माण कसं केलं की जग तर तेव्हा त्यांनी ईक्षण केलं, अशा पद्धतीने आपल्याला उपनिषदात मिळतं. स ईक्षत स सृजत, म्हणजे त्यांनी ईक्षण केलं म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प केला आणि सृष्टी ताबडतोब निर्माण झाली. आता मी जेव्हा संकल्प करते तेव्हा असं होतं का? तो सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता ईश्वरू असंही म्हणण्यात येतं. तो सत्य संकल्प आहे, म्हणजे त्यांनी संकल्प करता क्षणी ते तसं होतं.
ब्रह्माला संकल्पाचा संबंधच येत नाही, कारण ब्रह्म अमन आहे. संकल्प करायला मन लागतं. संकल्प हे मनाचं स्वरूप आहे. आणि ब्रह्माला ब्रह्म अमन वगैरे असल्यामुळे ब्रह्माला संकल्प निर्माण होणंही शक्य नाहीये. आता जीव निर्माण जो होतो हे जरा कॉम्प्लिकेटेड आता आपल्याला होणार आहे. त्याची उपाधी लागते. म्हणजे मुळात काय आहे, निरुपाधिक, ज्याला कसलीही उपाधी नाही, ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माने जेव्हा मायेचा स्वीकार केला, मग अशी माया सांगितली की ब्रह्मावरती जेव्हा तरंग उठतो, जाणीवेचा तरंग उठला, त्याला माया म्हणतात. आणखीन त्या मायेमधलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर. तसं त्या मायेला उपाधी म्हणतात. उपाधी म्हणजे जी वेगळं करून दाखवते, इतरांपासून जी वेगळं करून दाखवते, किंवा जे कारण आहे त्यालाही उपाधीच म्हणतात. म्हणून ईश्वराचं कारण जे आहे ती माया आहे. माया ही ईश्वराची उपाधी आहे. आणि जीवाच्या बाबतीत अविद्या ही उपाधी आहे. अविद्या म्हणजे जी आपल्याला विद्या होऊन देत नाही, म्हणजे विद्या मिळून देत नाही, ती अविद्या. आणि त्याच्यात आपल्या अनेक जन्मांचे जे वासना असतात, वासना म्हणजे वाईटच असं नाही, वासना म्हणजे संस्कार, अनेक जन्मांचे आपण केलेल्या, आणखीन आपण विचार केलेल्या इच्छांचे म्हणूया, किंवा केलेल्या कर्मांचे म्हणूया, हे सगळे जे संस्कार असतात तर ते आपल्या बुद्धीमध्ये राहतात. आणि ते खरे म्हणजे ह्या अविद्येमध्ये राहतात. आणि अविद्याच पुढे बुद्धी रूपाने आपली काय म्हणूया ट्रान्सफर होते. म्हणून जीवाची उपाधी अविद्या ही आहे. आणि ह्या अविद्येमध्ये ती मलिन असल्यामुळे मलिन सत्व आहे तिथे. आणि ईश्वराची माया ही आहे ती शुद्ध सत्व आहे. म्हणून ईश्वराला पूर्णपणे ज्ञान आहे स्वतःचं. आणि जीवाच्या बाबतीत मलिन सत्व प्रधान असल्यामुळे जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये. आता ही जी उपाधी आहे, ह्या उपाधीचा, अविद्या नावाची जी उपाधी आहे, त्या अविद्येतला जर का आपण काढून टाकला, म्हणजे विद्या जर का आपण मिळवली, ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा ज्ञानाग्नी पेटतो तर त्यावेळेस हे जे कर्माचे संस्कार असतात तर ते बाधित होतात, भस्म होतात. म्हणजे काय होतात, आपण जोपर्यंत प्रारब्धवशात जिवंत आहोत तोपर्यंत ते असून नसल्यासारखे होतात. तिथे मुक्ती मिळते. म्हणजे उपाधी ज्या वेळेस आपण दूर सारतो तर त्यावेळेस आपला मोक्ष ठरलेला आहे. ही उपाधी अविद्येची आहे, आणखीन ती आपल्याला दूर करायची असते. म्हणून जीवाला अविद्येची उपाधी आहे, ईश्वराला मायेची आहे, आणि ब्रह्म निरुपाधिक आहे, कुठलीही त्याला उपाधी नाहीये. जन्म कसा झाला जीवाचा, त्याला कर्म विग्रह म्हटलाय. ईश्वराचा लीला विग्रह आहे. आणि ब्रह्माला जन्मच नाहीये, ते आहे आहे आणि आहे. अज, अजर, अमर वगैरे पद्धतीने त्याचं वर्णन करण्यात येतं. आता वास्तविक ज्याला जन्म नाहीये त्याला जरा नाही, त्याला मृत्यू नाही, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण मला सवय आहे ना, मी जन्मणार आहे, मी म्हातारी झाली आहे, मी आता लवकरच मरणार आहे, अशा पद्धतीने माझा विचार चालतो. तसा मग मला जी सवय आहे तसा ब्रह्माच्या बाबतीत आपल्याला शास्त्रकारांनी विचार बसवून दिलेला आहे. म्हणून ब्रह्माला अज म्हटलेलं आहे. आणि जीवाचा कर्म विग्रह आहे. कर्म विग्रह म्हणजे देह, हे सांगायला हवं आधी. विग्रहचा अर्थ आकाराला येणं, देह, ह्याला विग्रह म्हणतात. आणखीन कर्म विग्रह म्हणजे कर्म आकाराला आलेलं, ह्याचा अर्थ काय आहे, तर अनेक जन्मांचं आपलं जे संचित कर्म साठलेलं असतं, अनेक जन्मांचं, मनुष्य जन्मात जे काय आपण करतो, मी करते ह्या भावने, तर ते सगळं त्याचा साठा होत जातो, कॉम्प्युटरमध्ये ते फीड होत जातं. आणखीन त्यातला फक्त काही भाग ह्या देहाला जन्म द्यायला कारणीभूत ठरतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे जे भोग पक्व झालेले आहेत फळ द्यायला, असं म्हणतात की काही विशिष्ट जे कर्म असतात आपली, तर ती भोग द्यायला तयार झालेली असतात. आणि ते भोग देण्याच्या दृष्टीने योग्य
असा आपल्याला देह मिळतो. त्यामुळे देह आपला कसा मिळेल हे आपल्या हातात नाहीये. आपल्याला जो देह मिळालेला आहे तो आपल्या कर्मांचा साठा, म्हणजे प्रारब्ध कर्म जे आपण घेऊन आलेलो आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे जे काय वाटणीला येईल, आपण प्रयत्न सोडायचे नसतात, पण प्रयत्न करत असताना जे काय आपल्या वाटणीला येईल ते शांतपणे स्वीकारणं, ह्याला साधना आहे आपली मोठी. आपला कर्मविग्रह आहे हे आपण धरून चालायचं. मनुष्य जन्म जो आहे तो पाप आणखीन पुण्य जेव्हा समसमान होतात संचितामध्ये, तर त्यावेळेस माणसाचा जन्म मिळतो. आणि हे फार कधीतरी क्वचित कसं तरी अचानक वगैरे वगैरे होतं. एक छान गोष्ट म्हणतात ते सांगतात की उदाहरण दिलंय की एक प्रचंड मोठी खोली आहे, गडद अंधार आहे आणि त्याला एकच दार आहे. माणसाला बाहेर पडायचं आहे त्या दारात. आता त्याला एवढी मोठी खोली, दार कसं काय शोधणार? त्याच्या हाताला भिंत लागली आणि मग तो भिंतीला धरून 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 चालायला लागला की असा चालल्यानंतर दार कधीतरी आपल्याला पोचतोय आपण दारापर्यंत. आणि चालता 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 नेमका अगदी ज्या वेळेस दार समोर येतं त्याच वेळेस त्याचा हात तिथं निघतो, खाज येते म्हणा, काहीतरी त्याला टोचलं म्हणा, पण त्याच्यामुळे तो हात काढतो, 4 पावलं पुढे जातो, पुन्हा हात लावतो, पुन्हा भिंतच लागते, फिरतोय आपला तो. ते दार त्याचं सारखं चुकत राहतं. चुकून कधीतरी त्याला ते मिळतं. आणि असं असल्यामुळे हा कर्मविग्रह आहे, कर्मामुळे मिळालेला आपल्याला देह आहे. ईश्वराचा जो असतो, ईश्वर जेव्हा अवतार घेतो तर त्या अवताराला लीला विग्रह असं म्हणतात. अवतारी देह ईश्वराचे म्हणजे लीलेच्यासाठी त्यांनी स्वीकारलेला देह आहे. त्यामुळे त्याचा देह हा आपल्यासारखा नाहीये. त्याचा देह जो आहे तर तो त्यामुळे अवतार पावतो, आणखीन तिरोधान पावतो असं म्हणण्यात येतं. आपण जन्मतो आणि मृत्यू पावतो आणि तो अवतरतो आणि तिरोधान पावतो. भगवान कृष्ण आता श्रीकृष्ण जेव्हा गेले तर त्यावेळेस ते कसे जातात निजधामाला हे बघण्यासाठी ब्रह्मदेव वगैरे सगळे आतुर होते. सगळे जण तिथे बघत होते, पण तरी कोणालाही कळलं नाही की भगवान श्रीकृष्ण कसे गेले निजधामाला. त्यांचा लीला विग्रह आहे. केवळ त्या लीलेसाठी, म्हणजे केवळ तेवढ्या कार्यासाठी ते देह धारण करतात. त्यामुळे ते त्यांच्या हातात असतं, आपल्या हातात नसतं. उपासनेच्या बाबतीत काय आहे तर जीव जो आहे तर तो उपासना करत असतो. कोणाची? ईश्वराची. म्हणून ईश्वर आहे तो उपास्य आहे आणि ब्रह्म मात्र अनुपास्य आहे असं म्हणण्यात येतं. आता ह्याला काय कारण आहे तर ईश्वर उपास्य, आपण ईश्वराची मूर्ती घेतो, फोटो घेतो, नाम आहे त्याला, त्या पद्धतीने आपण त्याची उपासना करत असतो. उपासना म्हणजे त्याच्या जवळ आपलं आसन घालून, मनाचं आसन आहे खरं सांगायचं तर. ते पूजेच्या वेळेस वगैरे आपण वेगळं आसन घालतोच, पण एरवी मात्र आपण जेव्हा नाम येता जाता, धंदा करता, खाता पिता सुखी होता वगैरे जे समर्थांनी नाम घ्यायला सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपण जेव्हा नाम घेतो तर त्यावेळी देखील आपण त्याच्या जवळ असतो. उपासक, तिथे जवळ बसलेले असतो आपण त्याच्या. आणखीन हा आपला भाग झाला. आणि ईश्वर उपास्य म्हणजे आपण त्याची उपासना करतो, तो उपासना करण्याला योग्य आहे ईश्वर. आणि ब्रह्म अनुपास्य एवढ्यासाठी आहे की ब्रह्माचा फोटो कुठून आणणार? शक्य नाही. आकाशाचा कोणी फोटो काढलाय का? आकाश ब्रह्माच्या त्यातल्या त्यात उपमेला जवळ जात. आकाशाचा फोटो शक्य नाहीये. जे निरवयव आहे, अवयव म्हणजे कण, कुठल्याही कणांचं जे बनलेलं नाहीये तर त्याला आकार मिळणार आहे का? शक्य नाहीये. कुठलाही त्याला आकार नाहीये, रूप नाहीये, रंग नाहीये, गुण नाहीये. अशाची उपासना करायची कशी? म्हणून ब्रह्माला अनुपास्य असं म्हणण्यात येतं. पुढे नियंत्रण म्हणून म्हटलंय. जीव जो आहे तर तो नियम्य आहे. कोण त्याचं नियमन करतं? ईश्वर. तो नियामक आहे. नियामक आहे म्हणजे
गीतेत श्लोक आहे ना, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे यंत्रावरती घातल्याप्रमाणे तो मायेच्या साह्याने सगळ्या जीवांना फिरवत असतो. किंवा जुना एक कविता आहे, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा म्हणून. हा नेमेची येणारा पावसाळा जो आहे, किंवा हे जे सगळं ऋतुचक्र म्हणा, किंवा आंब्याला आंब्याचंच फळ लागणार वगैरे, हे जे सगळे नियम आहेत हे ईश्वराच्या मुळे आहेत. ईश्वराने सृष्टी ह्या पद्धतीने चालावी अशी घडी बसवून दिलेली आहे, म्हणून तो नियामक आहे. आणि जीव त्याच्या आज्ञेमध्ये, त्याच्या सिस्टीम मध्ये एक बारकसा खिळा आहे. जीव त्याच्या ईश्वराकडनं पूर्णपणे नियमन केला जाणार आहे, नियम्य आहे तो त्यामुळे. आणि म्हणून त्याच्या हातात वास्तविक काही नाही. करता करवता ईश्वर आपण असं म्हणतो, वरती अगदी बोट दाखवतो, करता करविता तो आहे म्हणून. पण म्हणत असलं तरी देखील आपल्या मनात मात्र मी करते असंच असतं. ते जर का सोडून आपण खरोखरी ईश्वराच्याकडे संपूर्णपणे कर्तृत्व दिलं तर आपल्याला परमार्थ मार्गाला फार मोठा फायदा होतो, फार मोठा फायदा होतो. चित्त शुद्ध होतं आपलं, कारण ते निष्काम होतं. कर्तृत्व आपण सोडतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं की जीव जो आहे तो नियम्य आहे, आणखी ईश्वर नियामक आहे. हे दोन्ही कोणाच्या अधिष्ठानावर काम करतात तर ब्रह्माच्या. त्या दोघांच्या मागे जो आश्रय आहे, आधार आहे, अधिष्ठान आहे, ते ब्रह्माचं आहे. गुणांच्या बाबतीत विचार केला तर मगाशीच मी म्हंटल की माया शुद्ध सत्वगुणाची आहे, त्यामुळे ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा आहे. माया ही त्याची उपाधी आहे, म्हणून ती शुद्ध सत्वाच्या उपाधीचा ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे. आणखी जीव मात्र 3 गुणांच्या कमी जास्त प्रमाणांनी बांधलेला आहे म्हणूया. 3 गुण बांधतात आपल्याला. गुणांचा बऱ्याच ठिकाणी हा उल्लेख येतो. गीतेत सुद्धा 18व्या अध्यायात आहे. आणखीन संपूर्ण गुणकर्म विभाग योग म्हणून सुद्धा अध्याय आहे की ज्याच्या 3 गुणांचं संपूर्ण वर्णन आहे की हे 3 गुणातला कुठला गुण वर आलेला असताना माणूस कसा वागतो, काय कॉम्बिनेशननी माणूस काय पद्धतीने जातो. आपले जे चतुर्वर्ण म्हटलेले, चातुर्वर्ण्य मया सृष्टा म्हणून गुणकर्म विभागशः असं भगवंत सांगतात. आणि गुणकर्म विभागशः म्हणजे हे जे 3 गुणांचं कॉम्बिनेशन असतं त्याप्रमाणे माणसाची ही प्रवृत्ती आहे. वर्ण म्हणजे ह्या प्रवृत्ती आहेत. ज्याचा सत्वगुण जास्त असतो ज्याच्यामध्ये, तर तो ज्ञानाकडे वळतो, स्वाभाविकपणे वळतो, आणि म्हणून त्याला ब्राह्मण वर्ण म्हणण्यात येतं. म्हणून अशा पद्धतीने हे त्रिगुणांचे माणूस बांधला गेलेला आहे. पण त्रिगुणातला कुठला गुण वरती आणायचा हे आपल्या हातात आहे, आपल्या स्वातंत्र्यात आहे. जरी ईश्वर नियामक असला तरी त्या ईश्वराचाच हा नियम आहे की जर का अशा अशा पद्धतीने माणूस वागला तर त्याला हे फळ मिळणार आहे. जर का टीव्हीवरच्या सिरियलच बघत राहिला तर त्याचा रजतमोगुणच वाढणार आहे. जर का परमार्थाचा अभ्यास करत राहिला, जर का नामस्मरण करत राहिला तर त्याचा सत्वगुण वाढणार. आपण काय आहार घेतो, पंच ज्ञानेंद्रियांचा आहार आहे. केवळ पोटात आहार काय घेतो एवढं नाहीये. कानांनी काय ऐकतो, डोळ्यांनी काय बघतो, हे सगळे आहार आहेत. आणि त्याच्यावरती आपल्या 3 गुणांचं कॉम्बिनेशन जे आहे, आणखीन त्याच्याप्रमाणे आपण काय पद्धतीने वागू हे सगळं अवलंबून आहे. मी आता 10 पर्यंत घेऊन थांबते. पुढला जो विचार आहे तो अस्तित्वाचा आहे. जीव जो आहे तर तो साकार आहे, म्हणजे त्याला देह जो आहे तो साकार आहे. ईश्वर जो आहे तर त्याला आकार नाहीये, कारण मायेला आकार नाहीये. त्याची उपाधी जी माया आहे तर तिला आकार नाहीये, पण तिच्यात गुण आहेत. म्हणून ईश्वराच्यात गुण आहेत. ईश्वर षड्गुणैश्वर्य संपन्न असं आपण म्हणतो. ईश्वर सगुण आहे, निराकार आहे. जीव जो आहे तो साकार आहे, त्याच्यात अवगुण आहेत अनेक, गुण अवगुण. आणि ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे. दासबोधात
चत्वार देव निरूपण नावाचा एक समास आहे की ज्याच्यात आपल्याला ह्या मिळतात. इथे जीव साकार आहे, तिथे अवतारांचं बद्दल म्हटलेलं आहे. साकार मूर्ती, अवतार, सगुण निराकार ईश्वर, आणखीन निर्गुण निराकार परब्रह्म, अशी ती वाटणी आहे. इथे आज तरी मी थांबते. काही जर का शंका असल्या तर बोला, नसल्या शंका तर आणखीन पुढे जाऊ. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा, मी राजेश म्हणून बोलतोय. सुरुवातीला जरा नमस्कार करून मी समजेल. तर मला फक्त तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल का की त्रिगुणामध्ये गुण हा शब्द आलाय आणि सगुण आणि निर्गुण म्हणून पण दोनदा शब्द आलाय, तर हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, हे थोडं समजावं का? सगुण म्हणजे गुणासह आणि या त्रिगुण तिन्ही म्हणजे गुणाच्या तीन बरोबर. गुण. तीन गुण. हम्म. त्रिगुण म्हणजे तीन गुण आणि सगुण म्हणजे ज्याच्यात गुण आहेत ते. तिन्ही गुण ज्याच्यात आहेत तो सगुण. हा, म्हणजे ज्याच्यात गुण आहेत असे. तीन गुण असंच नाही, पण ज्याच्यात गुण आहेत तो सगुण आहे. आणि सर्वसाधारणपणे जेव्हा शुद्ध सत्व आपण म्हणतो तेव्हा देखील उरलेले जे गुण आहेत ते पूर्ण दबल्या स्थितीत तिथे बीजावस्थेत असतातच. त्यामुळे गुण नाही असा कोणीही नाहीये. ईश्वराच्यात देखील शुद्ध सत्व जरी म्हटला तरी त्याचे बाकीचे गुण सगळे पूर्ण दबलेल्या स्थितीत असतात. मॅडम आपल्यात देखील हे जेव्हा आपण माणूस सत्वगुणीय म्हणतो त्याच्यात तमो रज नसतात असं थोडंच आहे. रज असल्याशिवाय आपण हालचाल करू शकत नाही. तम गुण नसला तर आपण चालू शकत नाही. म्हणजे प्रधान गुण कुठला आहे तर ते महत्वाचं असतं. बर बर, ओके. हा मॅडम, थोडं हे उपाधी नाही कळलं. उपाधी आता उपाधीचा जरा विचार जास्त आहे तो. बरं, उपाधी जी आहे तर ती अनेक गोष्टीतनं एक पदार्थ वेगळा करते. आणखीन स्वतःचे धर्म त्याच्यावरती लादत नाही. म्हणजे मी उदाहरण देते. तुम्हाला विशेषण विशेष्य भाव माहिती आहे असं मी धरतीये. विशेषण म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता निळं फुल म्हणून धरलं तर निळा रंग त्या फुलात पूर्णपणे इनकॉर्पोरेट असतो. म्हणजे तो वेगळा करता येत नाही. बाकीच्या फुलातनं हे निळं फुल वेगळं आपण काढू शकतो. निळं फुल म्हटल्यानंतर लाल पांढरं वगैरे नाही हे आपल्याला कळतं आणि आपण ते वेगळं करतो. म्हणजे तिथे निळा रंग हा त्या फुलावरती गेलेला आहे. पण आता कावळा बसलेलं घर असं जर का मी म्हटलं तर कावळा त्या घरात गेलेला आहे का? पण तरी देखील ते घर त्यांनी बाकीच्या घरांहून वेगळं करून दाखवलं. जसं निळं फुल बाकीच्या फुलांहून वेगळं केलं तर तसंच कावळा बसलेलं घर म्हटलं किंवा पारिजातकाचं झाड असलेलं घर म्हटलं तर आपल्याला ते घर बाकीच्या घरांपासून वेगळं करून दाखवतं. पण तरी देखील तो कावळा म्हणा किंवा ते झाड म्हणा त्या घरापासून कायम वेगळं राहतं. असं जे वेगळं करून दाखवतं, वेगळं आपल्याला ओळख त्याची पटवून देतं, त्याला उपाधी म्हणतात. जे स्वतःचे गुणधर्म त्याच्यावरती लादत नाही ती उपाधी आहे. आणखीन अविद्या ही जी उपाधी म्हटलेली आहे तर जीवाचं स्वरूप ब्रह्म हे आहे. पण अविद्येच्यामुळे जीव हा ब्रह्मापासून वेगळा पडलेला आहे. आणि ज्या वेळेस आपण ती उपाधी आहे हे ओळखतो, आज आपण त्याचं विशेषण करून ठेवलेलं आहे की माझ्यामध्ये म्हणजे काय म्हणूया, मी उंच आहे, मी काळी आहे, अशा पद्धतीने मी जेव्हा विचार करायला लागते तेव्हा ते मी ब्रह्मावरती लादते ते सगळे गुणधर्म. ब्रह्माची याचा काहीही संबंध नाहीये. पण मी अशी आहे म्हणते जेव्हा, तेव्हा माझ्या मनात मी मरणारी, मी देह हे पक्क असतं. पण माझा देह असं जर का मी केलं तर मी त्या देहाची उपाधी केली आहे. म्हणजे माझं स्वरूप जे ब्रह्मस्वरूप आहे त्याच्यापासून मी देहाला वेगळं केलंय. हा उपाधीचा अर्थ आहे.
हा मॅडम, थँक्यू. मॅम, हं. विग्रह विग्रह ह्याचा जरा खुलासा सांगाल का? कर्मविग्रह विग्रह म्हणजे देह असं इथे अर्थ आहे. इथे. हा. अ, कर्म विग्रह म्हणजे कर्मविग्रह. कर्मामुळे जो देह मिळतो हा. तो जीवाला मिळतो. त्याच्या पूर्वकर्मांमुळे मी प्रारब्धाचं जे सांगितलं ना की हम्म. पूर्वकर्मांच्या ह्याच्यातनं प्रारब्धा म्हणजे ह्या जन्मात जी आपल्याला कर्म भोगायचे, ज्या कर्मांची फळं भोगायचे, तेवढी कर्म बाजूला केली जातात आणि त्या कर्मांना योग्य असा देह आपल्याला मिळतो, म्हणून त्याला कर्मविग्रह असं म्हणतात. जे कर्मातून जन्माला आलेला म्हणजे करेक्ट. कर्मामुळे कर्मामुळे जन्माला आलेला, कर्मासाठी कर्मामुळे. जन्माला आलेला तो कर्मविग्रह आहे. थँक्यू मॅडम. हा बेसिक प्रश्न आहे, पण बद्ध आणि नित्यमुक्त मला जरा नीट नाही कळलं. बद्ध म्हणजे बांधलेला, बरोबर आहे. हम्म. कशाने बांधलं गेलोय आपण? जीव बद्ध आहे, आपण बांधले गेलेले आहोत. आपण जे बांधले गेलेले आहोत ते देह तादात्म्यामुळे बांधले गेलो आहेत. मी तिथे एवढं एक्सप्लेन केलं नाही. बद्ध म्हणजे जो स्वतःला देह समजतोय तो बद्ध आहे. आणखीन देह समजतोय म्हणजे तिथे तादात्म्य आहे आपलं. मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे ब्रह्म असणं शक्य नाही असं आपल्याला वाटत असतं. कसं शक्य आहे? ब्रह्म एवढं व्यापक आहे आणि मला तर मी देह आहे कळताय, मला एवढं सुखदुःख होत आहेत, हे आपलं बंधन आहे. दुसरं जे आहे ते जगत सत्यत्व, म्हणजे जग सत्य आहे ही माझ्या खात्री आहे. जेव्हा मी जग मिथ्या ऐकते तेव्हा बाकीचं असेल मिथ्या, पण माझं घर सत्य आहे अशा पद्धतीने मी जाते. माझं जे छोटं जग आहे तर ते मला नेहमी सत्य वाटत असतं आणि त्याच्यात मी अडकलेली असते. आणि तिसरा जो आहे तो कर्तृत्व भोक्तृत्व आहे. हे 3 मुख्य बंधनाचे आहे. याला ग्रंथी असं म्हणतात, गाठी म्हणतात. आणखीन कर्तृत्व भोक्तृत्व म्हणजे मी करता आहे, आणखीन मला भोगायला सगळं हवं, हे कर्तृत्व भोक्तृत्व आहे. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण बद्ध आहोत. आणि ज्यावेळी आपल्याला कळतं की मी म्हणजे देह नाहीये, मी म्हणजे ब्रह्म आहे आणि देह ही माझी उपाधी आहे. आत्ता जे झालं ते की देह ही माझी उपाधी आहे, सगळा करता करविता ईश्वर आहे, ह्या पद्धतीने जेव्हा आपण विचार करायला लागतो तर त्यावेळी आपण त्या बंधनातून मुक्त होतो, बंध मोक्षाच्या पलीकडे जातो, ब्रह्म होतो. समजलं, थँक्यू. आणि बंधन हे आपण आपलं निर्माण केलेलं असतं. तुकाराम महाराजांच्या ह्याच्यातली एक फार छान गोष्ट आहे की त्यांचे एक मित्र होते. त्यांना तुकाराम महाराज दरवर्षी म्हणायचे की अरे चल माझ्या बरोबर पंढरीला म्हणून. ते दरवेळे काहीतरी घरातलं कुठलं तरी काम असायचं, कधी शेतातलं असायचं, अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे, या वर्षी नाही पुढल्या वर्षी बघू, अशा पद्धतीने चालायचं. शेवटी एकदा तुकाराम महाराज गेले आणि त्यांच्या घराच्या समोर एक मोठं झाड होतं, त्याला मिठी मारली त्यांनी आणि ओरडायला लागले की मला सोडवा, मला सोडवा. त्यांचा मित्र बाहेर आला, विचारायला लागला की अरे काय झालं? पाहिल्यानंतर हसायला लागला की तुला कोणी बांधलाय? तूच त्या झाडाला घट्ट धरून ठेवलाय. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की संसाराने तुला घट्ट धरून ठेवलाय का तू संसाराला घट्ट धरून ठेवलायस? तशी ही आपली बंधन आहेत की आपण मी देह म्हणून इतकं पक्क धरून बसतो की त्याच्यामुळे आपण ह्या बंधनात अडकतो, म्हणून आपण बद्ध होतो. आणि मग जेव्हा मुक्त होतो तेव्हा बद्ध मुक्त शीण तुका म्हणे, अशा पद्धतीचा तो अनुभव येतो. बंधनाची नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे, म्हणूनही म्हटलेलं आहे. पण हे कधी होतं? ज्या वेळेस आपण ह्या संकल्पनातनं बाहेर पडतो. म्हणून परमार्थ जो आहे ना तर तो विचाराचा फार मोठा भाग आहे. त्याच्यात विचार जर का आपण योग्य दिशेने करत गेलो तर आपल्याला यश मिळायला वेळ लागत नाही. शांतानंद, तुम्हाला विचारायचंय का? तुमचा रेस झालाय हँड. हो, मला प्रश्न होता की
जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, असं आपण एक म्हणतो. आणि कर्म आपले जे आहेत, तर या दोन्हीमुळे आपल्याला जन्माला यावं लागतं का? होय. जी वासना अंत्यमतीस्सा गती म्हणतात ना, तर काय असतं सांगते, आपल्याला जन्म जेव्हा मिळतो ना, प्रारब्ध आपलं असतं, आणखीन वासना असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपला जन्म हा मिळतो. पण त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर असतात की आपलं देणं घेणं अनेकांशी असतं, अनेक जीवांशी असतं. तर सगळ्या पद्धतीने जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते, ते जीव देखील त्या ह्याच्यात आले पाहिजे. ते सगळा तो बॅलन्स सांभाळून आपल्याला तो जन्म मिळत असतो. पण वासनेच्या मुळेच मिळतो. वासना म्हणजे संस्कार म्हटलं ना, आणखीन प्रारब्ध आपलं किंवा संचित ते वासनांचंच बनलेलं असतं. कळलं ज्योत्स्ना मावशी, थँक्यू. बोला शशांक. मावशी नमस्कार, शशांक देशपांडे बोलतोय पुण्याहून. हा, मला हे विचारायचं आहे की आता आपण अभ्यास करण्यासाठी कुठला ग्रंथ पाहायचा आहे आणि त्याच्यासाठी काही अजून साहित्य वाचावं लागेल का? त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आपण घेतलेला आहे तो पंचदशी नावाचा ग्रंथ घेतलेला आहे, ते माहितीच आहे तुम्हाला. काकांचा, बरोबर? हा, काकांचा घेतलेला आहे. आणखीन त्याच्या बरोबर ऍक्च्युअली म्हटलं तर वाचलं तर बरे पडतात. विचारसागर सारखा ग्रंथ जर का वाचला तर चांगला पडतो. पण असं आहे की पंचदशीचा अगदी शॉर्ट मध्ये जो अवतार आहे तो विचारसागर आहे. पंचदशीमध्ये जे दिलेलं आहे तेच विचारसागर मध्ये आहे, फक्त वेगळ्या शब्दात आहे. कोणाला ते जास्त कळतं, किंवा विवेक सिंधू आहे तो देखील अशाच पद्धतीचा ग्रंथ आहे. फक्त त्या प्रत्येकाचा थोडासा पॉइंट ऑफ व्ह्यू जो म्हणतो तो वेगवेगळा असतो. त्यामुळे एकमेकांची मदत होते ह्या ग्रंथांची. जेव्हा आपण एक वाचतो आणखीन दुसरा, म्हणजे एकाला दुसऱ्याची मदत होते नेहमी. पण आता गरज नाहीये कसलीही बरं. सध्या आणि तरी. अजून एक, आणि मगाशी आपला एक मुद्दा थोडासा राहून गेला. आपण 3 ग्रंथांचे प्रकार सांगितलेत, बरोबर? एक प्रमाण, एक प्रकरण प्रक्रिया, आणि एक प्रक्रिया. तर प्रकरण. प्रकरण हा, ग्रंथांची प्रकरण माहिती ग्रंथ सांगायची नाही राहून गेली. सांगितलं. हा, प्रकरण बरोबर. ग्रंथ, प्रकरण ग्रंथ म्हणजे हे जे वेदांतातले अनेक विषय आहेत ना, तर त्यातल्या एखाद्याच विषयाचं जेव्हा त्याच्यात एक्सप्लेनेशन जास्त असतं त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. वेदांत शास्त्र फार मोठं आहे, पण त्यातला काही भागाचं जिथे एक्सप्लेन केलं जातं तो प्रकरण ग्रंथ. उदाहरणार्थ आता दृग्दृश्य विवेक, अपरोक्षानुभूती, विवेक चूडामणी, हे सगळे प्रकरण ग्रंथ आहेत. अच्छा, म्हणजे पंचदशी हा प्रकरण ग्रंथ नाहीये, हा नाही, हा प्रक्रिया ग्रंथ. प्रक्रिया ग्रंथ आहे. बरं बरं बरं. वेदांत शास्त्राचा ग्रंथ आहे. बरोबर. आणि धन्यवाद. शास्त्र कळल्यावर ते सगळे ग्रंथ कळणं सोपं जातं आपल्याला. बरोबर बरोबर. ठीक आहे, ठीक. नमस्कार. नमस्कार. चला, थांबायचं आहे काय? ज्योत्स्नाताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान झालं आजचा पहिला वर्ग. अगदी छान. सगळ्यांतर्फे मी आता हे सांगतेय की खरोखरच सुरुवात झाली छानपैकी. आणि मीनूताई, मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देण्यासाठी फक्त 1-2 गोष्टी बोलते. आणि मीनाक्षीताई, तू आहेस का कॉलवर? मग आपण शेवट तुझ्या श्लोकाने घेऊया. आहेस का तू? हा, मग माझं जरा 2 सूचना देते आणि मग तू शेवट करशील. तर पुन्हा एकदा सगळ्यांना आपला असाच वेळ सगळा हे पूर्ण होईल. 9 ते 10 असा वर्गाचं टायमिंग आहे. आणि थोडीशी एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाली तरी चालतील, असं ज्योत्स्नाताई मला म्हणाल्या होत्या. आणि पुन्हा एकदा हेच की गुरुवार आणि शुक्रवार सकाळी ग्रुप ओपन राहील. त्यामध्ये फक्त एकच आहे की आपण गुड मॉर्निंग, गुड नाईटचे कुठलेही असे मेसेजेस देऊया नको. खरोखर प्रश्नांचं काही असेल तर त्यामध्ये नक्की त्या उत्तरं देतील. हा एक भाग. आणि ही जी लिंक आहे, आज जे आपण ती लिंक जॉईन केली आहे सगळ्यांनी मिळून,
तीच लिंक या पुढच्या सगळ्या वर्गांना हीच एक लिंक राहणार आहे. तर हे फक्त रिमाइंडर म्हणून. आणि अजून काही जर प्रश्न असले किंवा काही विचारायचं असल्यास आपण ग्रुपवर म्हणजे टाकू शकतो. मिनूताई, तू आपल्यावर गुरुवार शुक्रवारी किती वाजताचं सांगितलंय सकाळी? सकाळी सांगितलंय. पण एक मिनिट, मलाही कळलं नाही. गुरुवार सकाळी म्हटले म्हणजे आपण काही जॉईन होणार नाही होत ना? नाही, आपण प्रश्न टाकायला सांगितले. ओपन लिंक होती, म्हणजे ती तुमच्याकडे तुम्हाला ती मिळेल असं मला म्हणायचं. किती वेळ नाहीतर तो ग्रुप बंद हे असतो ना आपला, त्यामुळे ती लिंक आपण ओपन व्हॉट्सअप लिंक ना? हॅलो, म्हणजे प्रश्न ग्रुप वरती टाकायचा. हो. तरी साधारण टायमिंग किती देणार आहे ताई? सकाळी 10 ते 12 मध्ये जर टाकून ठेवले ना, तर त्यानंतर ज्योत्स्नाताई बघून त्याची उत्तरं देतील. हो चालेल. काही उत्तर प्रवचनांमधून हरकत नाहीये. हो, मग चालेल ना. कधी पण आपल्याला ती लिंक पूर्ण वेळ मग ओपन ठेवावी लागते ना तशी. रेकॉर्डिंग आता बंद केलं तरी चालेल. हो. ती आपण एक काम करूया, आता सगळेच जण याच्यावर